नमस्कार मंडळी, गप्पाटप्पांच्या आजच्या भागात आपलं स्वागत. गप्पाटप्पांच्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या अवलियांना भेटलो. माझ्याबरोबर आज असंच एक व्यक्तिमत्व आहे ज्यांचा प्रवास आणि त्यांची आवड किंवा त्या आवडमधनं निर्माण झालेला एक वेगळा विषय घेऊन आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. माझ्याबरोबर आहेत कौस्तुभ तामणकर. नमस्कार. ज्यांना शून्य कचरा ह्या एकाच संज्ञेखाली अख्खं ठाणे नव्हे महाराष्ट्र जगभरात त्यांची ओळख आहे. आणि त्यानिमित्ताने आज आपण त्यांच्याबरोबर काही विषय समजून घेणार आहोत. मुळात तामणकर साहेब, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की पारंपरिक प्रश्न, शून्य कचरा या संकल्पनेचा जन्म कधी, कुठे आणि कसा झाला? साधारण 20 ते 22 वर्षापूर्वी त्याचा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. कसं आहे की आपल्या घरामध्ये जे स्वच्छतेचं काम हे प्रामुख्याने आपल्या घरातल्या स्त्रीवर्ग करत असतो. 22-25 वर्षापूर्वी अशीच परिस्थिती. आमच्या घरामध्ये मिसेस, म्हणजे माझ्या मिसेस आहेत शरीव तावणकर, त्या घर स्वच्छ ठेवायच्या. आणि असं झालं होतं की स्वच्छतेची त्यांना मनापासून खूप आवड होती. म्हणजे आपलं घर स्वच्छ असायला पाहिजे, घरात कचरा नको, घाण नको, असं साधारण त्यांचं मनापासून त्यांना असं वाटायचं. आणि काय व्हायचं की त्यावेळेला त्यांना कचरा साफ करायला लागायचा म्हणजे कचरा कुणीतरी करायला पाहिजे की नाही, तर ते काम आम्ही करतो. आता ते काम आम्ही केल्यावरती साहजिकच काय व्हायचं तुम्हाला माहिती आहे की घरामध्ये जर समजा घरात कोणी कचरा केला आणि ज्या बाईला तो कचरा साफ करायला लागतो आहे तिचा संताप झाला की घरात काय वातावरण निर्माण. तसं आमच्याकडे व्हायचं की बाबा, कारण कचरा करणारे आम्ही होतो. मग मी विचार करायला लागलो की हे जे सगळं आपला आपण जो पत्नीला त्रास देतो आहे त्याचा काहीतरी मूळ आहे आणि कुठेतरी आपल्याला संपवायला पाहिजे. तर ते कसं संपवता येईल म्हणून मी विचार करायला लागलो की हा कचऱ्याचा अभ्यास करायला पाहिजे. आपण आत्तापर्यंत सगळेजण कचऱ्यावरती बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात, कचऱ्याच्यावरती अनेक जण काही ना काहीतरी सांगतात, पण कुठेही लक्षपूर्वक असा त्याचा अभ्यास केला जात नाही. कचऱ्याचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे आपल्या शाळेमध्ये कधी शिकवलं जात नाही किती प्रकारचा कचरा असतो, त्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे हे शिकवलं जात नाही. तर मी असा विचार केला की आपण कचऱ्याचा पहिले अभ्यास करूया. आणि तो अभ्यास करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की अभ्यास करताना आपण एक म्हणजे कशी प्रार्थना म्हणतो की बाबा मला हे करायचं आहे. असं सरस्वतीची आपण प्रार्थना करतो की मला हे करायचं आहे, मला याच्यात यश यायला पाहिजे. तसं मी हा प्रश्न घेतल्यावरती मी असं म्हटलं नुसताच अभ्यास करून काही उपयोग नाही, त्याच्यातून आपल्याला रिझल्ट मिळायला पाहिजे. आणि त्या रिझल्ट मिळण्यासाठी काय करायला पाहिजे, तर एक गोष्ट महत्त्वाची असेल की तुम्ही डिक्लेरेशन करणं खूप आवश्यक असतं. डिक्लेरेशन करणं म्हणजे कसं माहिती का की तुम्ही जोपर्यंत जाहीररित्या एखादी गोष्ट सांगत नाही तोपर्यंत कसं असतं की हां मग मी करेन किंवा करणार नाही, असे दोन ऑप्शन्स असतात. तर स्वतःला घातलेली शपथ, शपथच आहे. माझ्यासाठी माझ्या कामासाठी करायचं डिक्लेरेशन आहे. हे डिक्लेरेशन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मला 100% मार्क मिळणार नाहीत असं माझ्या मनाशी ठरवलं. आणि मग 20 वर्षापूर्वी मी काय केलं, मी एक अगदी उठलो, एक A4चा कागद घेतला, त्याच्यावरती लिहिलं वी डू नॉट प्रोड्यूस गार्बेज आणि शून्य कचरा, येथे कचरा तयार होतो, अशी एक पाटी तयार केली. शून्य गार्बेज, शून्य कचरा ही संकल्पना पूर्णतः आणि मूळत्वे करून तुमचा म्हणजे मला सुचलेली कल्पना की हे शून्य करायला पाहिजे, त्याशिवाय काही याच्यातून उत्तर नाही. आणि ती पाटी मी माझ्या दारावर, तुम्ही आत्ता सुद्धा बघितलं तर माझ्या दारावर ती पाटी आहे. आता हे पाटी लावली की काय होतं, इट इज माय सेल्फ डिक्लेरेशन आहे. आणि सेल्फ डिक्लेरेशन झाल्यावरती कसं होतं की 20-22 वर्षापूर्वी असं काही मी कुणी मला सांगितलं नव्हतं किंवा काय म्हणतात त्याला, कुणी मला कंपल्शन केलं नव्हतं किंवा कुणी माझ्यावरती
पाळत पण ठेवणार नव्हतं की तामिळकर तुम्ही शून्य कचरा म्हणताय म्हणजे कचरा टाकताय की नाही टाकत, असं काही पाळत कोणी ठेवणार नव्हतं, कुणालाही कल्पना पण नव्हती. बरोबर. पण ती पाठीनं माझ्यावरती पाळत ठेवली. म्हणजे 20-22 वर्षापूर्वी मला तरी कारण मी सामान्य माणूस आहे ना, मला एक कधीतरी असं वाटलं असणार त्यावेळेस, चला आज कुठे एवढं कोण बघते आपल्याला, देऊया कचऱ्याची बादली बाहेर असं म्हणून मी गेलो असेल. आणि मग त्यावेळेला मला त्या पाठीने सांगितलं, यू हॅव मेक ए व्हेरी डिक्लेरेशन, माय कमिटमेंट आहे की मी काही जगासाठी केलेली कमिटमेंट आहे, ती माझ्यासाठी केलेली कमिटमेंट, इट्स माय सेल्फ कमिटमेंट, सो आय शुड ऑनर इट. म्हणून मी ती गादली घेऊन घरात आलो आणि मग कचऱ्याचा मी अभ्यास करायला लागलो. आणि अभ्यास करता करता एक क्षण असा आला की कचरा आमची डस्टबिनमध्ये काही नाही अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली. हे एक झालेली सत्य घटना. आणि त्याच्या पाठीमागे दुसरं असं की मला असं का वाटलं करावं असं, याचं महत्त्वाचं कारण असं की आमच्या घराखाली घंटागाडी यायची. त्या घंटागाडीचं एक टायमिंग असेल, सकाळी 7-7:30 वाजता ती घंटागाडी यायची आणि घंटा वाजवत तो यायचा. तर तो घंटा वाजवत का येतो असं मी विचारलं तर लोकांना सगळ्यांना कळावं की बाबा आम्ही घंटा गाडी आल्याने कचरा तुमचा घेऊन जाणार आहे. पण मला तो घंटेचा नाद ऐकला ना की त्याचा एक वेगळाच त्याच्यातनं आवाज मला म्हणजे संदेश मला मिळाला माझ्या स्वतःकडून. तो असा की आपल्याला म्हणजे अजूनही माझ्या जन्माच्या आधीपासून घंटागाडी आहे, तर घंटागाडी आहेच, ती नाहीशी झालीच नाही अजूनपर्यंत. तर घंटागाडी असा आक्रोश नसेल का करत, ती घंटागाडी असं म्हणत नसेल का, आणि किती दिवस तुम्ही माझ्या घरात कचरा टाकणार आहात, आणि कधीतरी विचार करणार आहात की नाही की हे काहीतरी चुकतंय असं. अशा घंटागाडीने आपलं मनोगत तुमच्या मनात व्यक्त केलं असं मला वाटायला लागलं. आणि मी जेव्हा त्या घंटागाडीतल्या मुलांच्याकडे बघत होतो, तरुण मुलं होती ती, तर मी असा विचार केला की ह्या तरुण मुलाचं काय भवितव्य आहे. आणि ह्या मुलाने असा अभ्यास करताना असं ठरवलं असेल का की जसं आता मुलं शाळेमध्ये जातात त्या ठरवतात की बाबा मी डॉक्टर होणार, मी वकील होणार, असं काहीतरी ठरवलं ध्येय असतं. तसं ह्या घंटागाडीतल्या माणसाचं काय ध्येय असेल, त्याने असं काही ध्येय ठेवलं असेल की मी घंटागाडीवरचा मुख्य होईल वगैरे, नसेल ना असं. किंवा तो काही खुशीने काम करत असेल का, नसेल करत. किंवा एक स्टेप असं पुढे जाऊन असं झालं की समजा मला सांगितलं की ताबडतोब तुम्हाला किती पैसे लागतात महिन्याचे, एवढे पैसे तुम्हाला देतो, उद्यापासून घंटागाडीवरती काम करायला घ्या. तर मी जाईन का काम करायला? मी नाही जाणार काम करायला. मी नाही, कोणीच नाही जाणार काम करायला. मी असं अनेक जणांना विचारतो की तुम्ही जायला तयार आहात का, तर सगळेजण म्हणतात नाही आम्ही नाही जाणार, पण कचरा मात्र आम्ही देणार. म्हणजे हा काहीतरी आपण एक सामाजिक अन्याय करतोय असं मला वाटायला लागलं की दिस इज कुठेतरी हे सुपीक. कारण मी जर तिथे काम ते करू शकत नाहीये तर मला अधिकार नाही त्याला ते काम करायला द्यायचा. आणि मग ती मी खडबडून जाणार झालो की हे कुठेतरी चुकतंय हे. आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळून 70-72 वर्ष झाली, अजूनही हा आपण प्रश्न सोडवू शकलो नाही. म्हणजे ज्या पद्धतीने सध्या आपण या प्रश्नावरती काम करतो आहोत, म्हणजे ज्या पद्धतीने सगळेजण कचरा गोळा करतायत, कोणी प्लास्टिक वेगळं करताय, कोणी हे वेगळं करताय, कोणी ते वेगळं करताय, ओला कचरा सुका कचरा, हे काही उत्तर नाही ह्याला म्हटलं. हे याचं उत्तर नाही, याचं उत्तर काहीतरी वेगळंच आहे. आणि ह्या उत्तरापर्यंत जोपर्यंत ती घंटागाडी नाहीशी होत नाही तोपर्यंत याचं उत्तर मिळणार नाही. हे मला जेव्हा कळलं ना तेव्हा मी घरात आलो. आणि मग मी असा विचार केला की का बरं कचरा तयार होतो, तर ती डस्टबिन आहे म्हणून कचरा तयार होतो. समजा क्षणभर कल्पना डस्टबिनच नाही माझ्याकडे. आणि त्या दिवशी जशी मी पाठी लावली घरावरती तशी आमच्या घरातल्या डस्टबिन मी काढून टाकले. आमच्या घरात डस्टबिनच नाही. तुम्ही अजूनही बघा, माझ्या घरात फेरी मारा, आमच्या घरात कुठेही तुम्हाला डस्टबिन दिसणार नाही. घरच्यांना तो विचार अगदी क्रांतिकारी नसेल वाटला की अरे हे काय, पहिले वाटला. ऐका, सी बेसिकली काय झालं माहिती का, मी कुणाला सांगायला गेलो नाही की मी डस्टबिन काढणार आहे, उद्यापासून तुला त्रास होणार आहे वगैरे. मी डस्टबिन काढून टाकली, मी दारावरती पाठी लावली. म्हणजे मी काही घरातल्या लोकांना सांगितलं नाही की मी पाठी लावणार आहे, मग तुम्हाला असं वागायला पाहिजे, तुम्हाला तसं वागायला पाहिजे, काही नाही. मी पाठी लावली, मी डस्टबिन काढून टाकली. मग प्रॉब्लेम निर्माण झाला, आता हे टाकू कुठे, आता ह्याचं काय करू काय. आणि मग ह्या प्रत्येकाची मला उत्तरं मिळत गेली हळूहळू. मुळात काय माहिती का की तुम्ही प्रश्न निर्माण करायला पाहिजे तर उत्तर मिळते. बरोबर. आपण प्रश्नच नाही निर्माण करत आहे. आपण काय आपला कचरा, ओला कचरा, सुका कचरा करतो आणि यू गिव्ह इट टू समबडी एल्स. आणि तुम्ही असं म्हणता की माझा प्रश्न सुटला. हा प्रश्न नाही सुटला, तुम्ही प्रश्न पास ऑन केला. तुम्ही हा प्रश्न पास ऑन करायची काय आहे. प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला त्याच्या उत्तरापर्यंत जायला लागते, त्याच्या मुळापर्यंत जायला पाहिजे. हा कचरा का तयार झाला ह्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. मी त्या प्रश्नाकडे येणार आहे, पण त्या अगोदर मला खरंच माझ्या प्रेक्षकांना सांगायचं आहे
प्रत्येकाच्या मनात एक काहीतरी वेगळा विचार येतो, पण तो पूर्णत्वास नेण्यासाठी जे मनोबल लागतं किंवा जी मानसिकता लागते ना, ती तयार होत नाही आणि आपण म्हणतो की जाऊ दे, हे पुन्हा केव्हा तरी करू, आजची गोष्ट उद्यावर ढकलतो. या सगळ्या विचार करत असताना घंटागाडी हा माझ्या डोक्यामध्ये एक वेगळा घंटानाद करत होता. आणि मी खरंच म्हणजे मी त्या प्रोसेसमध्ये जाऊन पोहोचलो की जर का घंटागाडी बंद झाली तर काय होईल. तर त्याचं उत्तर आत्ता जो प्रश्न भेडसावतोय ना की वारेमाप कचरा साठतो, मग त्या कचऱ्याच्या ह्याला आग लागते, दुर्गंधी, आणि त्यातनं बाकीच्यांना रासायनिक काय श्वसन विकार, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या या एका कृतीमध्ये आहेत. हां, बरोबर. आणि मग त्याच्यातून मला उत्तर मिळायला लागलं. मग कसं आहे, तुम्ही प्रश्न सोडायला गेला की तुमचे विचार बदलायला लागतात. मग कसा विचार बदलतो बघा, की साधा आहे की आपण केळं खातो, बरोबर आहे. तर केळ्याचं साल जोपर्यंत केळ्यावरती आहे तोपर्यंत तुम्हाला ते पाहिजे असतं. बघा, केळी कुठून येतात? खानदेशातून येतात, वसई विरारवरून येतात. तर ती केळ्याची साला सकट येतं केळं. जोपर्यंत तुम्हाला ते केळं पाहिजे असतं तोपर्यंत ते साल तुम्हाला पाहिजे असतं. ज्या क्षणाला तुम्ही त्या केळ्याचं साल काढता त्या क्षणाला त्या केळ्याच्या सालाला तुम्ही कचऱ्याचं रूप देता, बरोबर. त्याच्यापर्यंत तुम्हाला ते केळ्याचं साल मस्त असतं. असं समजा केळ्याचं साल नसतं तर तुमच्यापर्यंत केळं कसं आलं असतं? किंवा ते केळं खाल्लं पण नसतं. नाही, बघ, आलंच नसतं ना केळं तुमच्यापर्यंत. म्हणजे तुम्हाला केळं मिळतं याच्यात महत्वाची भूमिका केळ्याच्या सालाची आहे. तुम्हाला दूध मिळतं याच्यात महत्वाची भूमिका त्या प्लास्टिकच्या पिशवीची आहे. तुम्हाला बटाटा मिळतो याच्यात महत्वाची भूमिका त्या सालाची आहे. ते साल नसतं जर बटाट्यावरती तर काय झालं असतं मला तुम्ही सांगा. बटाटा आलाच नसतं, मिळणारच नसतं तुम्हाला. त्यामुळे हे जी सगळी वेस्टर्न मंडळी आहेत ना, म्हणजे जे तुमच्यापर्यंत, आता तुम्ही हे जे म्हणताय हे सगळं नैसर्गिक झालं, पण काही गोष्टी, काही कचरा हा अनैसर्गिक आहे. उदाहरणार्थ आता दुधाच्या पिशवीचा उल्लेख केला. एक काळ असा होता की घरोघरी गवळी दूध टाकायला बरोबर यायचं आणि आपण पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये ते दूध घ्यायचो. नंतर स्थित्यंतराच्या काळामध्ये बदल होत गेले आणि त्या पिशवीचा जन्म झाला. अशी कित्येक उदाहरणं आपल्याला सापडतील. वेस्टर्न इव्हन नाही, पण ही जी सगळी वेस्टर्न आहेत ना, ही तुमच्या सोयीसाठी झालेली आहेत ना. मला सोय मिळावी, काही कृत्रिम नाही, मला सोय मिळावी म्हणून दुधाची पिशवी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दूध आलं. बरोबर. नाही तर पूर्वी बघा, आरे कॉलनीतून बाटल्यातनं दूध यायचं. माझ्या लहानपणी मला आठवतं, आम्ही सकाळी बाटल्या घेऊन जायचो. त्या बाटल्यांचं वजन त्या दुधापेक्षा जास्त असायचं. मग समजा तुम्हाला 4 लिटर बाटल्या पाहिजे, 4 लिटर दूध पाहिजे असेल तर 4 लिटरच्या त्या बाटल्या घेऊन जाव्या लागायच्या. हा त्रास होता. ह्या त्रासातून ते प्लास्टिकचा जन्म झालाय. बरोबर. आणि प्लास्टिक तुम्हाला काय करतंय? प्लास्टिक तुम्हाला मदत करते. आज सगळेजण प्लास्टिकला नावं ठेवतात. प्लास्टिक वाईट, प्लास्टिक वाईट. प्लास्टिक वाईट आहे का मला तुम्ही सांगा? प्लास्टिक वाईट नाहीये. प्लास्टिकचा वापर करून ते जे टाकलं जातं ते वाईट आहे. म्हणजे याचं उदाहरण बघा कसं आहे की एक माणूस पातळ प्लास्टिकची पिशवी बनवतो. त्याच्याकडे साधारण किती 15-20 कामगार असतात. तर सरकारी फतवा निघतो प्लास्टिकच्या पिशवी बंद करायच्या, त्याच्या फॅक्टरीवर धाड पडते आणि त्याला कैद होते. जो माणूस 5-10 जणांचं पोट भरत असतो. दुसरी ती प्लास्टिकची पिशवीचं बंडल येतं भाजीवालीकडे. भाजीवालीकडून तुम्ही प्लास्टिकची पिशवी घेता त्यावेळेला म्युन्सिपालिटीचा माणूस येतो आणि त्या भाजीवालीच्या बिचारीची पाटी ती उचलून घेऊन जातो आणि तिला दंड करतो, कारण तिने प्लास्टिकची पिशवी दिली म्हणून. आता प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर हा काही प्लास्टिकचा कचरा तयार व्हायला पाहिजे म्हणून प्लास्टिकच्या पिशव्या बनवत नाही. किंवा ती भाजीवाली जी आहे ती प्लास्टिकची पिशवी तुम्ही टाकावी म्हणून तुम्हाला प्लास्टिकची पिशवी देत नाही, ती तुमच्या सोयीसाठी देते. ह्या सगळ्या सोयीसाठी झाल्या. आणि जो माणूस त्याची सोय होते, त्याला प्लास्टिकची पिशवी मिळते, तो माणूस मात्र घरी आल्यानंतर त्या भाजी प्लास्टिकच्या पिशवीतनं काढून ती प्लास्टिकची पिशवी टाकून देतो. म्हणजे खरा कल्प्रिट कोण मला तुम्ही सांगा? तो कारखानदार का ती भाजीवाली बाई का तो प्लास्टिकचा वापर करून प्लास्टिकची पिशवी रस्त्यावरती टाकतो तो माणूस? म्हणजे आपणच. हा, आपणच. म्हणजे मला खरं दंड व्हायला पाहिजे, पण मला दंड नाही होत कारण मला पकडता येत नाही तुम्हाला. कारण कारखानदार बसलाय त्याला पकडता येतं, भाजीवाली बसली मार्केटमधून तिला पकडता येतं, पण मी कधी टाकतो, केव्हा टाकतो, आणि जो माणूस टाकतो तो असं कधीतरी वेळ बघतो, कोणी मला बघत नाही असं म्हणून तो टाकतो. त्यामुळे मी प्लास्टिकचा वापर चुकीचा करतो
म्हणजे मी कल्पित आहे की प्लास्टिकचा वापर व्यवस्थित करायला पाहिजे. मला तुम्ही सांगा, सगळेजण म्हणतात की कागदाची पिशवी याची कापडी पिशवी घेऊन जा, कापडी पिशवी घेऊन जा. अरे तुम्हाला दिलेली काही कमी मायक्रॉनची प्लास्टिकची पिशवी तुम्ही किती दिवस वापरून दाखवा बघू मला. ती टाकायच्या ऐवजी तीच वापरा ना, दुसऱ्या दिवशी तीच प्लास्टिक. तुम्ही कापडाची पिशवी घेऊन कशाला जायचं? तीच प्लास्टिकची सोय होते तर ती परत कितीही वेळ तुम्ही वापरू शकता. आणि एक प्लास्टिकच्या पिशवीमधून तुम्ही 5 किलो धान्य आणू शकता. इतकी ती सोय तुम्हाला देते आणि तुम्ही त्या प्लास्टिकच्या पिशवीला नावं ठेवता, हे मुळात चुकीचं आहे. प्लास्टिकची पिशवी टाकणं हा मुळात गुन्हा आहे. परत कचरा वाढवणं म्हणजे माझं वागणं चुकीचं आहे. म्हणजे कसं आहे, मुळात म्हणजे ही जी पहिली कल्पना होती की जो कचरा तयार करतो त्यानेच कचऱ्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घ्यायला पाहिजे, ही आपण घेत नाही. आपण काय करतो, कचरा एक जण घेतो आणि त्याचं व्यवस्थापनाची जबाबदारी दुसरी कोणीतरी घेतो. आज तुम्ही सोसायटीच्या मध्ये बघा काय म्हणतात की बाबा आमच्या सोसायटीमध्ये अमुक अमुक एक संस्थेची गाडी येते आणि ती सगळं प्लास्टिक घेऊन जाते. आता मी प्लास्टिक तिला देतो म्हणजे आपण कुणाला तरी काम करायला सांगतो तुम्ही, आणि मग तो माणूस काय करतो, ते प्लास्टिक घेऊन जातो आणि कोणतरी असं म्हणतो की बाबा ह्या प्लास्टिक पासून आम्ही तेल काढतो आणि मग त्या तेल काढणाऱ्या कंपनीला आम्ही हे प्लास्टिक देतो. म्हणजे ह्याच्यामध्ये ज्याने उपभोग घेतलाय ना, हा माणूस काहीच करत नाही. ज्याने उपभोग घेतला नाही ती माणसं सगळं काम करतात. पृथ्वीवरचा भार वाढवण्याचं काम तो माणूस करतो. त्याने उपभोग घेतलाय ना. मी प्लास्टिकची पिशवी वापरली आहे, तर माझी जबाबदारी, माझी प्लास्टिकची पिशवी आहे, त्याची व्यवस्थापन मी करायला पाहिजे. पण मी काय म्हणतो, आणि मी कॉलर ताट करून सांगतो की आमच्याकडे ना प्लास्टिक कलेक्शन करणारे लोक येतात, त्यांना मी देतो. अरे त्यांना देतो म्हणजे काय, तो काय करतो हे विचारा तुम्ही. त्याच्यापासून तो काय करतो, त्याच्यापासून या सर्व सामाजिक जाणीवेतनं या शून्य कचरा या संकल्पनेचा जन्म झाला. या सगळ्या कालखंडामध्ये थोडासा घरनं सुरुवातीला जो काही विरोध म्हणा किंवा त्रागा झाला असेल, नंतर त्यांच्या इथे अंगवळणी पडू लागलं, ही संकल्पना रुचत गेली आणि मग तुमचे सहकारी म्हणजे नातलग मित्रमंडळी यांनी याविषयी चर्चा केली असेल आणि त्यांनी सुद्धा थोड्याफार प्रमाणात म्हणा 100% ही संकल्पना राबवायला सुरुवात केली असेल. एकंदरीत तुम्ही आज ज्या सोसायटीत राहताय, तिथे तुम्ही गेले कित्येक वर्ष राहताय, यातल्या लोकांनी आणि तुमच्या परिसरातल्या लोकांनी याचा कितीचा उपयोग केला, म्हणजे एक जस्ट आपला विचार. आता काय असं माहिती का की मुळात हे जे मी सगळं करतो ना, हे मला असं वाटतं की दुसऱ्यांनी ते अवलंबावं, दुसऱ्यांनी याचा हे करावा, पण याचा रिझल्ट खूप 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 कमी आहे. खूप कमी म्हणजे कसं माहिती आहे की माझी एक कन्सेप्ट अशी आहे की म्हणजे मार्केटिंग आम्ही करत होतो, त्यामुळे मला हे माहिती आहे की मी जेव्हा 100 दगड मारेन तेव्हा एकच दगड लागतो. तसंच मला असं जाणवतं की मला आपण येऊन कोणीही माणूस सांगत नाही की बाबा मी शून्य कचरा ही संकल्पना करायला लागलोय. पण मला बरेच जण वेगवेगळे व्हिडिओज पाठवतात, हे पाठवतात, ते पाठवतात. या सगळ्या लोकांना मी असं सांगतो, मला कशालाही पाठवता, तुम्ही सुरू करा ना, असं सुरू करा. असे बरेच जण करतायत. पण मला अजूनही म्हणजे 22 वर्षामध्ये मला अजूनही एकही माणूस असा भेटला नाही की जो दारावर पाठी लावायचा आहे. अशी आज परिस्थिती आहे की ती धमक. म्हणजे अजूनही एकही माणूस असं म्हणाल नाही, येस तामेंकर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ना, मी दारावर पाठी लावायचा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं, कधी कधी असं वाटतं की हे काय म्हणतात त्याला, निराशा म्हणतात ना. पण तसा मी निराश होत नाही. याचं कारण मी की मजेशीर घटना ही घडलेली. काय झालं, एक दिवस माझ्या नातवाला त्याच्या बाईंनी त्याच्या आईला शाळेत बोलवलं. आता साहजिकच आहे, नातवाला म्हणजे आपल्या मुलाला आईला शाळेत बोलवलं जातं म्हणजे ह्या मुलाने काहीतरी गडबड केली आहे म्हणून त्याला शाळेत बोलवलं असेल. मग माझी सून गेली शाळेमध्ये, तर शाळेतल्या बाई असं म्हणाल्या की अहो आमच्याकडे पर्यावरणाचा तास चालू होता आणि जी प्रश्न मी विचारले त्या सगळ्या प्रश्नांची तुमच्या नातवाने बरोबर उत्तरं दिली. हे कसं काय म्हणे, कौतुक आहे म्हणजे. हे कसं काय, त्याला सगळं माहिती आहे म्हणे. मग तेव्हा माझ्या सुनेने सांगितलं की आमच्या घरी माझे सासरे शून्य कचरा ही संकल्पना राबवतात आणि ही काय कल्पना याचं मी पुस्तक लिहिलं आहे. ते पुस्तक त्यांना दिलं. त्यावेळेला त्या बाईंना जाणवलं आणि हे असं काहीतरी होऊ शकतं का. म्हणजे बघा, माझ्या नातवावरती न कळत संस्कार झालेले. म्हणजे त्याला मी कधी नाही सांगितलं
तो किती वर्षाचा आहे? 5-6 वर्ष. त्याला सांगून काय होणार मला सुद्धा? त्याचा स्वभाव तसा घडला. हा, मी त्याला ते मला माहिती आहे की आजोबा ह्या प्लास्टिकचं काय करणार किंवा नंतर ह्या खाल्लेल्या केळ्याच्या सालीचं काय करणार हे सगळं त्याला माहिती आहे. त्यामुळे तो तसा वागतो. त्यामुळे जेव्हा बाई सांगायला लागल्या तेव्हा म्हणाले की हो हे मला माहिती आहे आम्ही असंच वागतो. त्यामुळे हा जो म्हणजे संस्कार म्हणजे आता बघा कसं आहे, मी आहे 73 वर्षाचा. ही शून्य कचरा राबवून मला काय फायदा होणार आहे मला तुम्ही सांगा. अजून मी किती वर्ष जगेन? अगदी जास्तीत जास्त 25 किंवा 30 वर्ष. तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं हे आम्हाला अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे आणि तसा आमची देवाकडे तशी प्रार्थना आहे. कारण हा विचार हा एक वेगळा विचार घेऊन तुम्ही आज 22 वर्ष आणि मुळात मला ती गोष्ट तुमची पटली की तुम्ही त्याचा कुठे प्रोपोगंडा केला नाही की बाबा मी करतोय ना तुम्ही पण करा. ज्यांना करावं असं वाटतं त्यांनी ते करावं करतातच. मुळात तो जो ती जी गोष्ट मला तामणकर साहेबांनी सांगितली की दरवाज्यावर पाठी लावणे म्हणजे त्याला म्हणतात एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी तो निर्धार करण्याची जी वृत्ती ती जी पद्धत आहे ना ती मला जास्ती भावली. तर असं आहे आता कसं म्हणजे रिझल्ट कसे आहेत मी तुम्हाला सांगतो. आता माझा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्याच्यामध्ये बरेचसे लोक आहेत की जे शून्य कचऱ्याबद्दल चर्चा करतात, हे करतात, ते करतात. त्याच्यानंतर आजच आत्ताच म्हणजे आज संध्याकाळी 6 वाजता चाळीसगावहून एक संस्था आहे आणि महाडच्या एक बाई आहेत. तर ह्या बाई शून्य कचऱ्या संकल्पनेवरती 4 आठवड्यांची कार्यशाळा घेतात. ही संकल्पना ऑलरेडी महाडमध्ये अंगीकारली आहे त्यांनी. 6 वाजता मला त्या कार्यशाळेचं उद्घाटन करण्यासाठी त्यांनी मला बोलवलंय. ऑनलाईन मला जायचंय. म्हणजे हे सुरू झालेलं आहे कुठेतरी. पण त्याचा वेग इतका कमी आहे की म्हणजे ज्या पद्धतीत मध्ये ते सुरू व्हायला पाहिजे तर त्या पद्धतीत ते होत नाही. पण त्याचं काय कुठे कमी पडतं असं तुम्ही मला विचारते. कुठे कमी पडतंय तर त्याचं उत्तर माझ्याकडे आहे. त्याचं उत्तर असं आहे की बघा म्हणजे मी जेव्हा 21 वर्षाचा होतो जेव्हा मी व्यवसाय सुरू केला त्यावेळेला म्हणजे माझ्या एखाद्या क्लायंटकडे मी जाताना मी असा विचार करायचो की हा क्लायंट कुठली सिगरेट ओढत असेल तर त्या सिगरेटच्या बँडचं पाकिट मी घेऊन त्याला भेट द्यायला जायचो. ही मी 20 वर्षाचा म्हणजे 50 वर्षापूर्वीची ही परिस्थिती होती. आता 50 वर्षानंतर काय परिस्थिती आहे बघा की त्यावेळेला म्हणजे मी सिगरेटचं पाकिट त्याला ऑफर करायचो आणि आता जर एखादा माणूस माझ्याकडे आला आणि तो मला सिगरेट ओढायची तर ही आस्क्ड माय परमिशन की मला सिगरेट ओढायची तर मी त्याला सांगतो तू गच्चीवर जाऊन ओढ. हा जो बदल झालेला आहे ना हा सतत सिगरेटबद्दल दारू पिणं किंवा तंबाखू खाणं हे कसं वाईट आहे हे सतत सांगितलं जातं आणि त्याचा तो परिणाम आहे. तसं ह्या कचऱ्याचं जे व्यवस्थापन आहे ह्याबद्दल सतत सांगायला पाहिजे. आज चुकीचं सांगितलं जाते म्हणजे आज असं सांगितलं जाते की शून्य कचरा म्हणजे फक्त ओला कचरा सुका कचरा आम्हाला द्या त्याचं आम्ही व्यवस्थापन करू. काय करायला पाहिजे तुमच्या कचऱ्याचं व्यवस्थापन तुम्हीच करायला पाहिजे आणि ह्याच्या कार्यशाळा घेतल्या पाहिजे की हे कसं शक्य आहे. माझा तोच तुम्हाला एक प्रश्न होता. आता तुम्ही त्या मगाशी बोलण्याच्या ओघात म्हणाला की तुम्हाला त्या कार्यशाळेचं उद्घाटन करायचंय. या 22 वर्षाच्या कालखंडामध्ये जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की एक जनरेशन म्हणजे मोजमाप असं केलं जातं 20 वर्ष एक एक पिढी बदलली आणि तुमच्या या कृतीतनं तुम्ही आता हेही म्हणालात की तुमच्या नातवानी ती अंगीकारली ती सवय झाली त्याची म्हणजे एका पिढीतनं दुसऱ्या पिढीकडे तो ही काय म्हणतात त्याला ही जी ट्रान्सफर होत चालली हळूहळू चालली. आता या 20 वर्षामध्ये कित्येक ठिकाणी तुम्हाला व्याख्यानांना बोलवलं असेल किंवा तुम्हाला शाळा कॉलेजमध्ये काही वर्ग घेण्यासाठी आमंत्रित केलं असेल. त्या सगळ्या घटनांमधला एक असा दुवा की जो तुम्हाला आश्वासक वाटला किंवा तुम्हाला असं तिथे कधी असं वाटलं की नाही मी आज बोललो खरा पण यांच्याकडनं होईल असं वाटत नाही. म्हणजे तो जो निराशेचा सूर तुम्ही मगाशी निराशा हा शब्द वापरला म्हणून म्हणजे तेव्हा असं कुठे वाटलं होतं नाही. असं काय म्हणजे काय म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं ना की मार्केटिंगमधलं हे तत्व म्हणजे मार्केटिंगमध्ये हे जे महत्त्वाचं आहे की 100 कडे मारले तर एकच लागतो इतका स्लो रिझल्ट येतो. त्याच्यानंतर तंबाखूचं मी उदाहरण सांगितलं. आज 50 वर्ष जेव्हा सांगितली जाते तेव्हा असा बदल घडलेला आहे. तर ही सगळी स्लो प्रोसेस आहे. म्हणजे माझी अशी अपेक्षा नाही आहे की मी बटन दाबलं की ट्यूबलाईट जशी लागते असं बदल होणार नाही. कारण हा कचरा आपल्या अंगात ती वृत्ती इतकी भिनलेली आहे की ती काढणं तसं खूप अवघड आहे.
त्याला वेळ लागणार आहे हे नक्की, आणि हळूहळू लोक बदलतील, आणि हळूहळू बदलणं कधीही चांगलं. याचं कारण असं की उद्या म्हणजे कसं आहे की तुम्ही व्यायामशाळेत गेल्यानंतर सुद्धा एका दिवशी जर समजा तुम्ही जोर बैठका काढल्यात तर दुसऱ्या दिवशी तुमचं अंग दुखायला लागतं आणि तुम्ही तिसऱ्या दिवशी व्यायाम बंद करता. पण हळूहळू वेळ, आज 1 सूर्यनमस्कार घ्याल, उद्या 2 सूर्यनमस्कार घ्याल, परवा 3 सूर्यनमस्कार घ्याल, असं करत केलं तर व्यायाम हा तुमच्या वृत्ती तुमच्या अंगात भिनते. तसं कचऱ्याबद्दल सुद्धा की पहिले किती प्रकारचं, पहिले कचऱ्याचा अभ्यास करायला सुरुवात करा. किती प्रकारचा कचरा आहे हा हे बघा, त्याचं कसं व्यवस्थापन करता येईल याचा विचार करा. त्या विचारातून तुम्हाला उत्तर मिळतील, मला जशी मिळाली तशी. आणि ही 100% उत्तर सोपी येतो, कारण आपल्या घरातून जो कचरा तयार करता होतो तो किती प्रकारचा कचरा आहे. जर समजा तुम्ही लिस्ट करा, मी ती लिस्ट केली तर तो 10च प्रकारचा फक्त कचरा आहे, आणि 10 प्रकारच्या कचऱ्यांचं 10 प्रकारे व्यवस्थापन करायला पाहिजे. आपण काय करतोय, कागदाचं व्यवस्थापन आणि केळ्याच्या सालीचं व्यवस्थापन हे फक्त ओला कचरा आणि सुका कचरा असं करून करतोय, ते चुकीचं आहे. कागदाचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, प्लास्टिकचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, डायपरचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, सॅनिटरी नॅपकिनचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, तुमच्या घरातनं तयार होणाऱ्या प्लास्टिकचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, ह्या सगळ्यांचे वेगवेगळे पद्धती आहेत. आणि ह्या पद्धतीप्रमाणे तुम्ही जर वागलात तरच कचऱ्याचा प्रश्न शून्य होणार आहे. तुम्ही नुसतं आम्ही तुमच्या घरातून कचरा घेऊन जातो ह्याने प्रश्न सुटणार नाही, कारण किती दिवस तुम्ही कचरा घेऊन जाणार. शेवटी तुम्ही तो कचरा घेऊन जाणार म्हणजे त्याचा काहीतरी प्रॉब्लेम काहीतरी करणारच की. आणि जे लोक असं म्हणतात की आम्ही याच्यापासून इंधन तयार करतो, तर मला असं म्हणायचं की तुम्ही इंधन तयार करता म्हणजे त्याच्यातून काहीतरी रेसिड्यू निघतो, त्याचं तुम्ही काय करता. आणि जर समजा ह्या प्लास्टिक पासून इंधन जे तयार करतात, हे जे इंधन तयार करतात हे जर इकॉनॉमिकल बिझनेस असता, म्हणजे हा जर समजा फायदेशीर बिझनेस असता, तर टाटा बिर्ला तसे गप्प बसले नसते, ते उतरले असते ना. त्यांनी लावली असती माणसं, त्यांनी सगळं प्लास्टिक गोळा केलं असतं, त्याच्यापासून तेल काढलं असतं. अंबानीने हे केलं नाही, टाटाने हे केलं नाही, म्हणजेच हा प्रॉफिटेबल व्यवसाय नाहीये. हे फक्त वरवरती आम्ही काय काम करतो, आम्ही तुमच्या घरातनं कचरा घेऊन जातो, त्याच्यापासून तेल काढतो, आणि पण तेल काढल्यानंतर राहिलं काय याचा काही विचार करता का तुम्ही. हा खरा उत्तर आहे का, हे खरं उत्तर नाहीये. खरं उत्तर काय आहे, तर खरं प्लास्टिक जरुरी पुरतं बनवायला पाहिजे, जेवढं जरूर आहे तेवढं बनवायला. म्हणजे कसं आहे बघा, आता तुम्ही कॅडबरी घेता, कॅडबरी किती रुपयाची आहे, साधारण 10 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत कॅडबरी मिळते. आता कॅडबरीचा रॅपर असतो ना, तो कॅडबरी रॅपर खोलल्यानंतर त्याला काही किंमत नाही. आता जो माणूस 100 रुपयाची कॅडबरी घेतो, त्याचं जर एन्क्लोजर कॅडबरीने चांगल्या जाडा प्लास्टिकमध्ये केलं तर तो 100 रुपयाचे 110 रुपये देईल, नाही का. म्हणजे तुम्ही अशा प्लास्टिकच्या मध्ये त्याचं एन्क्लोजर करा की जे रिसायकल होईल. आता तुम्ही प्लास्टिक म्हणता की नाही, अगदी सामान्यप्रमाणे फक्त 2 प्रकारचं प्लास्टिक असतं, की एक जाड प्लास्टिक असतं आणि एक पातळ प्लास्टिक असतं. जाड प्लास्टिक हे रिसायकल होतं, पातळ प्लास्टिक रिसायकल होत नाही. म्हणजे रिसायकल होण्यासाठी घालणारा लागणारा इनपुट आणि मिळणारा आउटपुट त्याच्यामध्ये तफावत आहे. त्यामुळे ते रिसायकल कोणी करत नाही, ते टाकणं हे सगळ्यात सोपं आहे म्हणून ते टाकलं जातं. तर पातळ प्लास्टिक बनवलंच नाही पाहिजे, हे खरं त्याचं उत्तर आहे. पण ते माझ्या हातात नाही, मी काही कोणी राजकारणी नाही, माझ्या हातात काही कुठली अधिकार नाही. मग मी काय करायला पाहिजे, तर माझ्याकडे येणारं जे प्लास्टिक आहे त्याचा योग्य उपयोग मी करायला पाहिजे. आता योग्य उपयोग म्हणजे कसा, तुमच्याकडे आहे का एखादं प्लास्टिक, पातळ प्लास्टिक आहे का इथे आपल्याकडे असेल तर आपण त्या मुद्द्याकडे येऊया. त्या अगोदर एक छोटासा ब्रेक घेतो आणि कुठेही जाऊ नका, पाहत राहा. एक काही क्षणांची विश्रांती. काका जे आता म्हणतायत ना त्याच विषयी आपण बोलूया. 2 मिनिटं थांबूया. पुन्हा एकदा आपण तामणकर काकांबरोबर बसलोय आणि मगाशी जो त्यांनी प्रश्न टाकला होता ना, त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी मी आता इथे बसलोय. माझ्या मागे एक उशी आहे आणि ती मी उशी मुद्दामून तुम्हाला दाखवतोय.
आता उशी म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात काय येणार? कापसाची उशी आहे हो, वेगळं काय म्हणताय? पण आता मी तुम्हाला ते स्पर्श करून दाखवू शकत नाही, पण ह्यात काहीतरी वेगळं आहे. त्या प्रश्नाचं उत्तर दडलंय, काकांनाच विचारूया. हां, तर मी जेव्हा कचऱ्याचा अभ्यास करायला लागलो तेव्हा मला असं आढळलं की एकूण किती प्रकारचा कचरा आहे. तर मी लिस्ट करायला घेतली. म्हणजे मी डस्टबिन मधून कचरा घ्यायचो आणि साधारण 15 दिवस रोज येणाऱ्या कचऱ्याची नोंद करायचो. तर मला असं आढळलं की एकूण 10 प्रकारचा कचरा आहे फक्त, त्याच्या पलीकडे कचरा नाही. आणि या 10 प्रकारच्या कचऱ्याचं 10 प्रकारे व्यवस्थापन करायला पाहिजे. आपण काय करतोय, फक्त 2च प्रकारचा कचरा म्हणतो, ओला कचरा आणि सुका कचरा. आणि या सगळ्या 10 प्रकारच्या कचऱ्यांचे एकाच प्रकारे व्यवस्थापन करतो, ते म्हणजे मी कचरा कोणाला तरी देतो आणि म्हणतो मी व्यवस्थापन केलं. हे चुकीचं आहे. म्हणजे मी कचरा देणार नाही, मी कुठली गोष्ट टाकणार नाही. मग आता ह्या 10 प्रकारच्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं? तर यातला सगळ्यात लोकांना जो त्रास देणारा कचरा म्हणजे प्लास्टिकचा कचरा. तर हे अशा प्रकारचे रॅपर नॉर्मली प्रत्येक माणसाच्या घरामध्ये रोज येत असतात. म्हणजे तुम्हाला हवे तरी येतात, नसले तरी येतच असतात, त्याच्यावरती तुमचा कंट्रोल नाही. तर असे रॅपर माझ्या घरात पण येते. मग मी असा विमनस्थ होऊन बसलो होतो आणि मला सुचत नव्हतं याचं काय करायचं ते. मग एक दिवस मी असं हे जे प्लास्टिकचे रॅपर आहेत ते असे मुठीमध्ये दाबले जोरात आणि माझ्या टेबलवरती असे ठेवले. तर ते ओपन व्हायला लागले की मला असं वाटलं की हे काही जिवंत तर आहे का? ते जिवंत तर नाही. मग ह्याच्यात काहीतरी ऊर्जा आहे आणि ह्या ऊर्जेचा वापर करायला पाहिजे. हे जेव्हा मला सुचलं तेव्हा मी असे पॅकिंग पाऊच बनवले. ही 100 मायक्रॉनची पिशवी आहे आणि ह्याच्यावरती प्रिंट करून घेतलं, पॅकिंग पाऊच कंटेन्स यूज्ड अँड क्लीन प्लास्टिक, डू नॉट ओपन, यूज अगेन अँड. म्हणजे सगळ्या इन्स्ट्रक्शन ह्याच्यामध्ये क्लिअर आहे. म्हणजे ज्याच्याकडे पॅकिंग पाऊच आहे त्याने ओपन करायचं नाही. आणि ह्याच्यात काय आहे ते लिहिलेलं आहे की यूज्ड आणि क्लीन प्लास्टिक, हे खराब प्लास्टिक नाही आहे. आणि यूज अगेन अँड अगेन, म्हणजे पुन्हा पुन्हा वापरू शकता. आणि ह्याच्यामध्ये मी हे सगळं प्लास्टिक भरतो, दाबून भरतो. हे याच्यात दाबून भरलं आणि मग ह्या बाजूने मी सील करतो. त्या बाजूने सील केलं की दिस बिकम्स अ पॅकिंग पाऊच. आणि मग आता तुम्हाला लगेच प्रश्न असणार, प्रश्न माणसांना अनेक लोक लगेच विचारतात, अहो याचं करायचं काय? प्लास्टिक आहे. बरोबर. माझं स्वतःचा फॅक्टरी आहे आणि आम्हाला फॅक्टरीमध्ये पॅकिंग मटेरियल लागतं. बरोबर. पॅकिंग पाऊच होतात आणि हे त्याचं नावच पॅकिंग पाऊच आहे. तर आम्ही आमच्या कारखान्यातलं मटेरियल पॅकिंग करण्यासाठी म्हणून हे पॅकिंग पाऊच कारखान्यात पाठवतो. आणि आमचं जे सगळं प्रॉडक्ट आहे त्याला बाजूने असे कुशनिंग म्हणून हे लावलं जातं. नॉर्मली थर्माकोल किंवा त्याच्याऐवजी हे सगळं प्लास्टिक कामाला लागलेलं आहे. त्यामुळे हे प्लास्टिक म्हणजे मी पूर्वी रस्त्यावरती दिसणारं प्लास्टिक आहे त्याचं स्वरूप फक्त बदललं, त्याच्या पलीकडे काही नाही केलं. पॅकिंग पाऊच केले मी तयार. त्यामुळे माझा प्रश्न तरी सुटला. आता हे जेव्हा मी लोकांना सांगतो तेव्हा लोक म्हणतात, तावेकर तुमची फॅक्टरी, आमच्याकडे काय? बरोबर, आमच्याकडे फॅक्टरी आहे. मग मी लोकांना सांगतो तुम्ही प्लास्टिक मला आणून द्या स्वच्छ करून. तर मी जेव्हा ठाण्यात राहत होतो तेव्हा मला आजूबाजूचे लोक आणून द्यायचे. अगदी पुण्याहून सुद्धा लोकांनी मला पार्सल करून प्लास्टिक पाठवलं. हो, आणि मला अभिमान आहे. पुण्याच्या 3-4 लोकांनी मला खरोखर कुरिअरने पैसे खर्च करून मला संबंध महिन्याभराचं प्लास्टिक पाठवलं होतं. त्याचे आम्ही पॅकिंग पाऊच केले. मग आता मी इथे राहत नाही, आता मी सासवण्यासाठी राहत होतो. मग लोकांना प्रश्न पडतो की ह्याचं आम्ही काय करायचं? तर मी लोकांना असं सांगतो की तुमच्याकडे असा एक खोळ घ्या आणि त्या खोळामध्ये तुम्ही हे प्लास्टिक भरायला सुरुवात करा आणि याची उशी बनवा. ही उशी बनली. आता पुढे प्रश्न आहे लोकांचे. लोक म्हणतात किती उशा बनवायच्या? प्रश्न संपत नाही. लोक म्हणतात किती उशा बनवायच्या? मग मी म्हणतो एक प्रयत्न करा, एक मोठा खोळ आणा. जेवढा मोठा खोळ टक्क्या करा तुम्ही, काय जेवढा मोठा खोळ आणता येईल तेवढा मोठा खोळ आणा आणि त्याच्यात दिवस लिहा, तारीख लिहा आणि त्याच्यात प्लास्टिक टाकायला सुरुवात करा. आणि बघा किती दिवसाचं प्लास्टिक त्याच्यामध्ये राहतं. कारण ह्याच्यामध्ये प्लास्टिक टाकताना तुम्ही दाबून भरायचंय. म्हणजे अशी कल्पना करायची की ह्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कोणतरी माझा शत्रू बसलेला आहे. म्हणजे सुनेने अशी कल्पना करायची की ह्याच्या आत सासू बसलेली आहे आणि ते प्लास्टिक दाबून त्याच्यामध्ये भरायचं. मग माझा तरी असा अनुभव आहे की साधारण 2 ते 3 महिन्याचं प्लास्टिक एका उशीमध्ये मावतो. माझ्या घरात येणार, बाहेरून नाही आणायचं, रस्त्यावर नाही आणायचं. माझ्या घरात येणारं प्लास्टिक स्वच्छ करून तुम्ही याच्यामध्ये भरलं तर 2 ते 3 महिन्याचं प्लास्टिक एका उशीमध्ये बसतं.
म्हणजे आपण 3 महिने म्हणलं तर वर्षाला किती उशा बनणार? कारण प्रश्न आहे की उशा आता किती उशा बनवायचा, म्हणजे प्रश्न आहे की त्याला उत्तर आहे माझ्याकडे. मग उत्तर आहे तर काय, तुमच्या घरी पाहुणे येतात, त्या पाहुण्यांना काहीतरी गेस्ट द्यायला पाहिजे, भेट द्यायला पाहिजे. तर ही उशी समजा मी तुम्हाला दिली, आता तुम्ही आलात माझ्याकडे, तुम्हाला ही उशी मी जर दिली तर तुम्हाला आनंद होईल की नाही? तुम्हाला मी सांगत नाही याच्यामध्ये प्लास्टिक भरलेले, पण ही उशी मी त्यांच्या उपयोगाची नक्की. मग तुम्ही मला विचाराल याच्यात काय आहे, मग मी तुम्हाला उत्सुकतेने सांगणार याच्यात प्लास्टिक आहे. मग तुमची उत्सुकता आणि टाळली आणि मग तुमच्या मनात असं एक हे निर्माण होईल की चला आपण पण अशी उशी बनवूया. या माध्यमातून या संकल्पनेचा प्रचार आणि प्रसार ऑटोमॅटिकली होईल असं. तर खरा प्रश्न हा जो पातळ प्लास्टिकचा हा मी अशा प्रकारे सोडवलेला आहे. आता राहिलेले जे प्लास्टिक आहेत ते तुम्ही माझं जर पुस्तक वाचलं ना, माझं पुस्तक म्हणजे त्या पुस्तकावरची किंमत जी लिहिलेली आहे ती आपल्याला योग्य वाटेल ती अशी लिहिलेली आहे. आणि आतापर्यंत मी जवळजवळ 18,000 पुस्तकं समाजामध्ये अशी वितरित केली आहेत आणि लोकांना मी ते देतो आणि लोकांना सांगतो. मी आता समजा नवरा बायको आले तरी त्यांना मी प्रत्येक एक पुस्तक देतो. मग ती नवरा म्हणतो अहो नको आमच्या घरात एकच पुस्तक बसेल. मी त्यांना सांगतो 2 पुस्तकं तुम्हाला अशी दिली आहेत ते पुस्तक आणि कुणाला तरी द्या तुम्ही, म्हणजे ह्याच्यातनं कोणतरी माणूस बदलेल असं. तर तुम्ही सांगत जा, असं सांगत गेला की त्या पुस्तकामध्ये ह्या 10 प्रकारच्या प्लास्टिकचं कसं व्यवस्थापन करायचं हे लिहिलेलं आहे. तसंच माझा यूट्यूब चॅनल आहे आणि ह्या यूट्यूब चॅनलवर गेला गेला तर त्याच्यामध्ये जवळजवळ 23-24 व्हिडिओज आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक वस्तूचं व्यवस्थापन कसं करायचं ह्याचं सचित्र म्हणजे व्हिडिओज केलेले आहेत आणि ते व्हिडिओ त्याच्यामध्ये दाखवले. हा, म्हणजे आता कप बशी तुटली तर त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, काचेची बाटली तुटली तर त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याच्यानंतर प्लास्टिकचं व्यवस्थापन कसं करायचं, हे सगळं तुम्हाला मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. फक्त तुम्ही नुसते व्हिडिओ बघू नका, त्या व्हिडिओप्रमाणे इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा. आणि मी काय म्हणतो की आज फक्त कागदापासून सुरुवात करा. कारण मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुम्ही बाजारातून वडापाव आणला, तो कागदामध्ये येतो, तर तो वडापाव आणल्यानंतर त्याचा कागदाचं तुम्ही काय करता, तर नॉर्मल केसमध्ये तो गोळा करता. मी त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत बघा, एक दोरा आहे, आणखी कागद आहे आणि वडा आहे आणि त्याच्यात जास्तीत जास्त एक पान असतं कुठलं तरी पळसाचं वगैरे, त्याच्यावर तो ठेवलेला असतो. तर वडा तुम्ही खाता, त्याच्यात ते पळसाचं पान आहे ते कोणीतरी टाकून देता आणि कागदाचं काय करता, तर कागदाचा तुम्ही गोळा करता आणि गोळा करून टाकून देता. तर मी एका सभेमध्ये गेलो होतो, त्यावेळेला शिक्षकांची सभा होती. तर मी तिथे विचारलं की गोळा काय करता तुम्ही, गोळा करायचं कारण काय. तर एका शिक्षकाने मला सांगितलं तर डस्टबिन तिथे लांब असते ना, ती टाकायला सोपी पडते असं कारण सांगितलं. म्हटलं तुम्ही शिक्षक बरोबर आहात, म्हणजे तुम्हाला उत्तर बरोबर सापडतं, पण गोळा काय करता ह्याचं उत्तर हे बरोबर नाहीये ना, कारण तुम्हाला ती सवय लागली आहे गोळा करायची. तर उद्यापासून तुम्ही समजा कागदाचा गोळा करायचा नाही असं ठरवलं किंवा कागद फाडायचा नाही असं ठरवलं तर तुम्हाला कागदाचा कचरा शून्य होईल. कारण बघा तुम्ही वापरून झालेली वस्तू खराब असेल तर टाकता, पण वापरून झालेले जे पेपर आहेत, रद्दी पेपर, ते तुम्ही टाकता का, तो तर वापरून झालेलाच आहे ना. म्हणजे खरं तर लोकसत्ता वापरून झालाय, तो मला फेकून द्यायला पाहिजे, पण नाही फेकून टाकायला नाही ना. बरं, तुम्ही हे प्लास्टिक वापरून झालंय ते मी फेकून देतो, केळ्याचं साल वापरून झालंय फेकून देतो. मग लोकसत्ता वापरून झालाय तो फेका, तो नाही फेकत तुम्ही, तो का नाही फेकत, पैसे मिळतात. काय आज कसं आहे की माणसाची वृत्ती कशी आहे माहिती का, माणसाची वृत्ती जसं पाणी उताराकडेच जातं, बरोबर, तर ते पाणी उताराकडे जातं तर आपण त्याला दोष नाही द्यायला पाहिजे की त्याची वृत्ती आहे. तर माणसाची वृत्ती काय आहे, मला काहीतरी मिळालं पाहिजे, मला काहीतरी मिळालं तर मग मी काहीतरी करेन. तर तो जो वडापावचा कागद आहे, हा वडापावचा कागद जर तुम्ही प्लेन गोळा करायला 2च हात लागतात, तेच 2 हात तुम्ही असे वापरा, तो कागद प्लेन होईल सरळ आणि तो रद्दीमध्ये टाका. आता त्या कागदाचा तुम्ही आकार बघा, तो बरोबर पेपर साईजचाच आकार असतो. तुम्हाला असं कधी वेगळा वाकडा आकार दिसणार नाही. तो म्हणजे कधी अगदी बारका पण आकार दिसणार नाही, कधी मोठा पण दिसणार. तो A4 साईजचाच साधारण कागद असतो, तेवढ्यातच तो वडा बसतो. तर असा सरळ केला, बरं रद्दीवाला तो काही तेलकट कागद आहे म्हणून तुमच्याकडनं नाकारणार नाही, कारण तो कागद आहे शेवटी त्याच्या लेखी, तर तेवढे वजनामध्ये तो तुम्हाला पैसे मिळतील. म्हणजे कागदाचा कचरा काहीही खर्च न करता, काहीही पैसे मी खर्च नाही केले, पण 10 प्रकारातला एक कचरा शून्य झाला. म्हणजे तुम्हाला 10 मार्क मिळाले असं म्हणायला हरकत नाही की नाही. म्हणजे आपण समजा अशी कल्पना केली की कचऱ्याच्या
प्रश्न म्हणजे परीक्षेला आपण बसलोय आणि त्या परीक्षेमध्ये 10 प्रश्न आहेत बरोबर. प्रत्येक प्रश्नाला 10 मार्क mark आहेत. आहे. 100 मार्काचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे कागदाचं व्यवस्थापन तुम्ही कसं कराल. तर काही पैसे न खर्च तुम्हाला दाखवलं की कागद फाडू नका, कागद गोळा करू नका, तो फक्त रद्दीमध्ये नेऊन ठेवा की कागदचा कचरा शून्य होणार. एवढं सगळं तुमच्याकडनं ऐकताना म्हणजे मला म्हणजे स्वतः तो प्रेरित होतोय मी, पण त्याचबरोबर मला मला एक साधारण म्हणजे इतकी वर्ष तुम्ही हे सांगत फिरताय, कुठल्या सामाजिक संस्थेने म्हणजे आपण ज्याला आपण नगरपालिका, महानगरपालिका यांनी ही कल्पना तुमच्याकडनं शिकून त्याच्यावरती प्रबोधन करावं किंवा त्यांनी त्याच्यावरती प्रक्रिया करावी असं कधीच वाटलं नाही? नाही वाटलं. हे सत्य आहे खरं तर. म्हणजे असं कुणालाच नाही वाटलं. काही नगरपालिकांनी माझी लेक्चर्स ठेवली, ही गोष्ट बरोबर आहे, पण मुळात त्यांना ही म्हणजे मी असं जो माझा लेक्चर ठेवतो ना त्याला मी असं म्हणजे शेवटी मी त्यांना असा प्रश्न विचारतो की तुम्ही करणार का उद्यापासून? सोपं आहे. तुम्ही जर करणार नाही ना तर माझ्या लेक्चरचा काही उपयोग नाही. कारण तुम्हीच बदलायला तयार नाहीये, मग तुम्ही तुमच्या हाताखालच्या माणसांना कसं काय सांगता तुम्ही बदला म्हणून? त्यामुळे ते होणार नाही. पण हे करणं हे माझं काम आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे अजूनही नगरपालिका कारण त्यांच्याकडे काय प्रश्न आहे माहितीये का की रोज येणारा कचरा इतका प्रचंड आहे, तो प्रश्न सोडवणं हा त्यांच्या समोर. कदाचित त्यांनी जर का प्रबोधन आणि प्रचार त्याचा केला, हा. तुमच्या व्याख्यानांमधनं अजून वक्ते घडवले किंवा प्रकार आहेत वेगवेगळे, तर होईल. पण टप्प्याटप्प्याने त्यांच्या ते कुठल्या प्रश्नाने ग्रासले ते मी तुम्हाला सांगतो. ते अशा प्रश्नाने ग्रासले की रोज सो मेनी टन्स ऑफ गार्बेज येतंय, उद्या काय करू हा त्यांच्या पुढे खरा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न कधी सुटेल तर मी बदललो तर सुटेल. आणि प्रत्येक माणसाला जर बदलवायचं असेल तर त्याला खूप वेळ लागणार आहे. इट विल टेक टाइम, बट वन डे विल कम की जेव्हा आपण असं म्हणू स्वित्झर्लंडला कशाला जायचं, आपण ठाण्यातच राहूया, इतकंच ठाणं सुंदर असेल. तुर्तास हा प्रश्न आपण त्यांच्याच म्हणजे या राजकीय पक्षांच्या आणि या सर्व संस्थांकडेच ठेवू आणि आपण आपल्यासाठी म्हणून काय ह्यातनं अंगीकारता येईल ह्याचा विचार सर्वप्रथम करू. हे सर्व कार्य करत असताना तुमचा मान सन्मान केला गेला असेल, पुरस्कार महत्वाचा नाही. मला काय म्हणजे महापौर पुरस्कार वगैरे मिळाला, अनेक लोकांनी माझा सत्कार केला वगैरे, तो सेकंडरी नाही. मला असं वाटतं ज्या दिवशी माझ्यासारखाच एक माणूस तयार होईल ना तो खरा माझा सत्कार असेल. तर तो अजूनपर्यंत होत नाहीये आणि तो होतोपर्यंत मला हे काम करायचंय असं मी मनाशी ठरवलेलं आहे. कुठलीही गोष्ट करायची असली तर निर्धार आणि निश्चय लागतो. काकांनी पहिला निश्चय केला दरवाजावर पाटी लावून की इथे कचरा तयार होत नाही, आणि हीच सुरुवात त्यांनी ज्या पद्धतीने केली तसा करणारा इसम सापडायचा आहे किंवा जन्माला यायचंय. दुर्दैवाने नागरिकशास्त्रामध्ये बाकीच्या गोष्टी शिकवल्या जातात, त्यातल्या किती अंगीकारल्या जातात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कदाचित हा शून्य कचऱ्याचा व्यवस्थापनाचा धडा नागरिकशास्त्रात आला तर आश्चर्य वाटू नका, ती आज काळाची गरज आहे. तुर्तास इथे थांबतो. गप्पा खूप मारायच्या, काकांशी बोलायला लागलो. ही मुलाखत सुरू व्हायच्या अगोदर सुद्धा आम्ही खूप या विषयावर बोललो. मी इथे थांबतो आणि तुमच्याबरोबर त्या काकांनी जे व्हिडिओज बनवले त्याची लिंक शेअर करतो. मोकळ्या वेळात किंवा वेळ काढून त्या नक्की पहा. त्यातल्या काही सवयी अंगीकारण्याचा आपणही निश्चय आणि निर्धार करूया. मी तरी इथेच ठरवलंय की मला काकांसारखं 100% जमणार नसेल ना तर 10%ने सुरुवात करीन. 100 मार्काचा पेपर 10 मार्काने सोडवत जाईन ना मी. पण मी सांगतो तुम्हाला, तुम्ही मला जमणार असं म्हणान सुरुवात करा. प्रश्नच नाही. मला जमेल की नाही अशी याने करू नका. तुम्ही असं म्हणा की मला जमणार आहे. सकारात्मक विचारांनी सुरुवात केली. लावून पाठी लावा पहिले घरावर. नक्कीच. पुन्हा एकदा कौस्तुभ तामणकर काकांचे आभार. त्यांनी ही संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचवली. माझ्या माध्यमातून ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. प्रचार आणि प्रसार होत राहील. बदल हे घडत असतात.
बदल एका रात्रीत होत नसतो. बदल होईल या सकारात्मक विचारानेच आपण इथे थांबूया. तामणकर साहेब, धन्यवाद. आपण आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात. आभार. तुम्ही माझा मोबाईल नंबर पण शेअर करू शकता. नक्कीच. कोणी मला जर सांगितलं तर ते पुस्तक ऑनलाईन पण अवेलेबल आहे, ते ऑनलाईन पण मी देऊ शकतो. डन.